गुड मॉर्निंग माय किचन माय लाईफमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आनंदित राहा, खुश राहा. आजचं थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आज काय करणार आहे. तर आजचं आहे ना, मला माझं जो ड्रेसिंग टेबल आहे त्याची पूर्ण क्लिनिंग करून घ्यायची आहे. बऱ्याचदा असं होतं ना की आपण बाहेर गेलो की एखादी चांगली वस्तू दिसली की ती घेऊन येतो आणि ती तशीच पडून राहते. माझ्याकडे जास्ती काही प्रोडक्ट नाही आहे, त्याच्यामुळे मी आहे ना, माझ्या ज्या काही काचेच्या वस्तू आहेत किचनमध्ये लागणाऱ्या त्याही मी त्याच्यामध्ये ठेवून देते, कारण वापरणारी मी एकटीच आहे. आणि इथे तुम्ही बघितलं की मी रोल पॅकिंग करत होती, कारण की वेद आहे ना आता नवीन नवीन उद्योग वाढवून ठेवतोय. त्याला जे बुकला कव्हर लावण्याचं आणलं होतं ना तेच त्याने पूर्ण खोलून ठेवलं होतं आणि तेच मी पॅकिंग करत होती. त्याला थोडासा दम दिला म्हणून तो बुक वाचायला बसलेला आहे. काल तर आहे ना, वेदने मला हादरवून टाकण्यासारखी एक गोष्ट केली होती. काय ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्या अगोदर बघा, आज सकाळी सकाळी गरमागरम असे पोहे बनवले होते आणि त्यावर चिवडा टाकून आहे ना आम्ही दोघांनी छान असा नाश्ता केला. आणि वेदला आहे ना पोहे खायला आवडतात म्हणून मी आहे ना पोहेच आज बनवले होते. आज जेवणामध्ये शॉर्टकट वापरण्याचा विचार करत होती. तसे तर रोज रोज घरी येत नाहीत, कारण की त्यांना आहे ना ऑफिसमध्येच त्यांच्या ऑफिस स्टाफसाठी आहे ना जेवण असतं आणि कधी कधी त्यांची डील झाली तर ते बाहेरही जातात. त्याच्यामुळे आज जेवणामध्ये काहीतरी शॉर्टकट वापरण्याचा विचार करत होती. पण आज आहे ना मी खऱ्या अर्थाने चकुल्या बनवणार होते. हे जे चकुल्या आहेत ना त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. कुणी दालबट्टी म्हणतात तर कुणी दाल ढोकली म्हणतात, पण आमच्याकडे आहे ना त्याला चकुल्या असं म्हणतात. सकाळी सकाळी नाश्ता बनवला होता, त्याच्यामुळे आहे ना थोडंसं किचन खराब झालं होतं, तेच इथे क्लीन करत होती. तसं तर मी रोज रात्री आहे ना पूर्ण किचन क्लीन करून घेते. त्यामुळे आहे ना सकाळी सकाळी उठलं की आपल्याला जेवण बनवायला, नाश्ता बनवायला एक छान एनर्जी येते. आणि सध्या आहे ना ऊन पावसाचा असा खेळ चालू आहे. सकाळी छान ऊन पडलं होतं म्हणून मी सकाळीच कपडे धुवून टाकले होते, पण बघा लगेच बघता बघता पाऊस आला आणि मी आहे ना खिडकीमध्येच कपडे सुकवते. इथे कुठे आपल्या शहरामध्ये गावासारखी जागा आहे, त्यामुळे आहे ना मी खिडकीतच कपडे सुकवते. आणि तुम्ही बघू शकता की इथे किती ऊन पडल्यासारखं दिसते. तसं तर आमच्या पूर्ण घरामध्ये आहे ना पूर्ण दिवस लाईट लावायची गरज नाही, कारण की एवढा सगळा उजेड घरामध्ये येतो. आणि इथे मी आहे ना एका कामासंगती दुसरं काम करत होते, जेणेकरून भांडे घासेपर्यंत डाळ ही शिजून जाईल आणि मला चकुल्या बनवायला इझी पडेल. पण इथे बघा वेद किती मध्ये मध्ये करतोय. ह्या मी जे काम करते ना तेच काम वेदला सुद्धा करायचं असते. तसं तर मला आहे ना लग्ना अगोदर ह्या चकुल्यांना बिलकुल आवडत नव्हत्या, पण मला आता चकुल्याचं महत्व कळतंय की आई का बनवत असेल. जेव्हा आपल्याला रोज रोज डाळ भात चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो ना, त्यावेळी जेवणामध्ये असा काही शॉर्टकट वापरला जातो. आणि माझी आहे ना मध्ये मध्ये आहे ना अशी छोटी मोठी कामं चालूच असतात, जसं की जिरी संपले, तेल संपले ते भरून घेणं. इथे माझे टमाटर संपले होते, ते पण ते टमाटर आणून ठेवले होते आणि तेच माझं भरून घ्यायचं काम चालू होतं. वेद इथे मस्ती करतोय म्हणून त्याला म्हणलं तू जाऊन शांत बस, मी पटापट करून घेते म्हणून त्याला मी पाठवून दिले. पण तो पुन्हा टेबल घेऊन आला आणि माझ्याजवळ उभा राहिला. तसं तर चकुले हा पदार्थ आहे ना खूप हेल्दी आहे, कारण की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतात. इथे आमच्या पिल्लूला बघा भांडे घासायची इच्छा झाली. मोठा झाल्यावर तो मला मदत करेल की नाही ते माहिती नाही, पण आता सध्या त्याला कामं करण्याची भरपूर इच्छा आहे. आणि हे बघा याला वायफर म्हणतात की काय म्हणतात मला माहिती नाहीये, पण मी ह्याला भरपूर दिवसापासून बघत होते आणि लास्ट टाइम मी जेव्हा सुपर मार्केटला गेले ना तेव्हा घेऊन आली. पण हे खरंच खूप युजफुल आहे, फटाफट किचन क्लीन होऊन जातं. इथे माझी डाळ आहे ना एकदम मऊ अशी शिजून झालेली आहे. त्याच्यामध्ये तूर, मूग आणि मसूर अशा 3 डाळी मिक्स करून मी शिजत ठेवल्या होत्या. त्याचबरोबर पीठही मळून घेतलं. आता तडक्यासाठी तेल, जिरी, मोहरी आणि कांदा टाकून आहे ना छान असा तडका दिला. तुम्ही जर हा पदार्थ खात नसाल ना तर एकदा नक्की खाऊन बघा, नाही तर माझ्यासारखं मिस कराल. आणि ह्या पदार्थाचा सिक्रेट मसाला म्हणजे सांबर मसाला, त्याने ह्याला एकदम अप्रतिम चव येते. आपण जे चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं ना त्याची छान अशी चपाती लाटून घ्या. त्याला कुठल्याही शेपमध्ये कट करून आहे ना या डाळीमध्ये टाका. 5 मिनिटं छान शिजू द्या. त्याच्यानंतर बघा आपल्या छान अशा चकुल्या तयार आहेत. जेवण केलं आणि 5 मिनिटं आम्ही बाहेर फिरत होतो तर वेद आहे ना इथे फुगे उडवत होता. काल आम्ही मार्केटला गेलो होतो तर त्याने ना बबल गन घेतली होती. फुगे तर उडत नाहीत पण प्रयत्न मात्र चालू. चला तर मग तुम्हाला ना मी माझा ड्रेसिंग टेबल दाखवते. हा ड्रेसिंग टेबल आहे ना मी माझ्या जागेच्या हिशोबाने बनवून घेतला होता. याला ना इथे वरती एक आहे ना लाईट दिलेली आहे आणि हा आहे ना एक काच दिलेला आहे. खाली आहे ना इथे 2 ड्रॉवर दिलेले आहेत. ह्या ड्रॉवरमध्ये मी जास्त काही वस्तू ठेवत नव्हती, कारण की वेद लहान आहे आणि कुठलीही वस्तू ठेवली ना की तो खराब करत होता. लिपस्टिक, पावडर काहीही ठेवली की तो काढून न लावायचा. त्याच्यामुळे मी हा पूर्ण खाली करून ठेवला होता. पण आता थोडंफार सामान ठेवलेलं आहे. आणि आतमध्ये बघा मी माझ्याकडे मेकअप प्रोडक्ट इतकं काही जास्त नाही, त्यामुळे मी आहे ना माझ्या किचनमध्ये जे काही लागणाऱ्या काचेच्या वस्तू आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या. आणि इथे ना मला वेद मदत करतोय की मम्मा मी तुला मदत करतो. आणि बघा इतक्या
छोट्याशा ड्रेसिंग टेबलमध्ये एवढं सगळं सामान मी भरून ठेवलेलं आहे. ह्या ज्या हिरव्या बांगड्या आहेत ना, त्या माझ्या एका फ्रेंडचं लग्न होतं त्यावेळेस मी घेतल्या होत्या. ह्या बांगड्या आहेत ना, सणाला किंवा लग्नाला घालायला बऱ्या वाटतात. आणि हे जे कडे आहेत ना, मी कधीही कुठे बाहेर गेले की मग घेऊन येते, कसं ड्रेसवर टॉपवर घालायला एक एक बरं वाटतं. आणि हे इथे आहे ना, काही नेल पेंटचे आणि लिपस्टिकचे शेड आहेत, काही मॅटचे आहेत, अशा वेगवेगळ्या कंपनीचे घेऊन ठेवलेले आहेत मी. ही जी लिपस्टिक आहे ना, ती मी मुंबईहून घेऊन आली होती. आम्ही मुंबईला फिरायला गेलो होतो आणि तिकडनं घेऊन आली होती. आणि बऱ्यापैकी माझ्याकडे आहे ना लाईट कलरचे शेड आहेत, कारण की मला आहे ना जास्त करून लाईट कलरच आवडतात. आणि हे जे मंगळसूत्र आहेत ना, हे लॉंग आहेत, कधी कधी साडीवर वगैरे घालायला मी घेतले होते. तसं तर मी जास्त करून घालत नाही, कारण की आहे ना जे छोटं मंगळसूत्र आहे ना, तेच मी नेहमी वेअर करत असते. आणि सोन्याचं तर घालायचं म्हटलं तर आताचं वातावरण बघता आहे ना, सोन्याचं तर घालायचंच इच्छा होत नाहीये. आणि हे आहे ना कानातले आहेत. आमच्या इथे आहे ना एक जत्रा असते आणि त्या जत्रेमधनंच मी घेतलेलं होतं. हे ब्रेसलेट आहे ना, मी खूप दिवस झालं घेतलं होतं, पण मला आहे ना लक्षातच नव्हतं आणि ते मी आणखीन एकदाही घातलं नाहीये. हा डायमंड सेट आहे ना, मी एका साडीवर घेतला होता. आणि हे जे कानातले आहे ना, तेही मी वेगवेगळ्या साडीवर कधी कधी घालण्यासाठी घेतलेले आहेत. एका दिवशी वेळ भेटला ना, तर माझे कानातले गळ्यातले जे प्रोडक्ट आहे ते पूर्ण तुमच्या संगती शेअर करेल. हे पूर्ण कपाट जे आहे ना, मी स्वच्छ पुसून आहे ना घेतलं आणि त्याच्यामध्ये जे काही माझ्या लागणाऱ्या वस्तू आहेत तेवढ्याच ठेवल्या. बाकीच्या मी सगळ्या वस्तू काढून टाकल्या. आणि ह्याला आहे ना व्यवस्थित करता करता माझे आहे ना 2 ते 2.5 तास पूर्ण गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये बघा मी आहे ना आता थोडंच वस्तू म्हणजे जेवढ्या काही मला लागणाऱ्या आहेत तेवढ्याच ठेवलेल्या आहेत. रोजच्या वापरामध्ये क्लिप, कंगी, ह्या सगळ्या वस्तू फक्त ठेवलेल्या आहेत. आणि आतमध्ये बघा असं काहीसं मी पूर्ण सेट केलेलं आहे. ते बांगड्या ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर आहे बघा, ह्या ना रोज वापरण्यातल्या बांगड्या आहेत, ज्या काही एक्स्ट्राच्या राहिलेल्या आहेत. आणि इथे आहे ना मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, नंतर आपलं गुलाब जल, नेल पेंट रिमूव्हर, ह्या सगळ्या वस्तू आहेत ना मी ठेवून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बघा इथे खाली आहे ना काहीशे सेंटच्या बॉटल आहेत, तेलाची बॉटल, टिकलीचे पॉकेट. आणि हे आहे ना माझं ब्रेसलेट आणि आहे ना वॉच आहे. आणि इथे आहे ना माझे रोज लागणारे क्लेचर, कधी कधी लावते मी, ते क्लेचर आहेत. आणि जे काही वस्तू आहे ते पूर्ण याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि यांना कॉम्पॅक्ट पावडर आहे. आणि आता मी सांगते की वेदचे नवीन उद्योग काय चालू आहे ते. ही जी कॅल्सी आहे ना, ती वेद घेत होता आणि मी त्याला देतही होती, कारण की तो 1, 2, 3 ह्याच्यावर शिकत होता, म्हणून मी त्याला देत होती. पण काल आम्ही स्कूलमधनं आलो आणि त्याला मी झोपवलं, पण तो काही झोपला नाही, मला झोप लागली होती. त्याच्यानंतर वेदने ही कॅल्सी घेतली आणि पूर्ण पाण्याने धुवून काढली. आणि मी उठून बघितलं तर तो विचारलं, वेद ही काय केलं, हे पाण्याने भिजलेली कशी आहे. तर तो मला सांगतो की मम्मा ही पूर्ण खराब झाली होती म्हणून मी पाण्याने धुवून टाकली आहे ना. ही कॅल्सी पूर्ण फेसवॉश लावून धुतलेली आहे. नशीब माझा मोबाईल नाही धुतला. असे वेदचे नवीन उद्योग चालू.